घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 5 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो आजचा ना मालिकेचा भाग फुल ऑफ ड्रामा आहे. तुम्हाला एवढा आवडणार आहे आजचा भाग, तुम्हाला काय सांगू. तर सुरुवातीला त्यांनी ऋषिकेश आणि जानकी या दोघांमधला रोमॅन्टिक संवाद ऐकवलाय. काय झालंय प्रेक्षकांनो, आज सकाळपासून या मालिकेचा भागच आला नाही, आत्ता आला, मग लगेचच अपलोड करतेय. तर बघा, जानकी आणि ऋषिकेश खूप रोमॅन्टिक झालेले आहेत. आता ही जानकी म्हणते, छान वाटते ना तुम्हाला ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो, हो ग, खूप छान वाटतंय. बघा ऋषिकेश, मी म्हणत होते ना, अहो वाईट गोष्टी डिलीट केल्या ना की खरंच छान वाटतं. आता या दोघांना ना जरा श्रमपरिहार म्हणजे त्यांचा उतरल्यासारखं फील होतंय प्रेक्षकांनो. जानकी ऋषिकेशच्या डोक्यावरनं असा हात फिरवते आणि या दोघांनी आतापर्यंत काय काय कष्ट केले ना ते सगळे या दोघांना आठवत आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जो काही स्ट्रगल सहन केला ना त्यांच्या घराला सोडल्यानंतर, तो सगळा स्ट्रगल या दोघांना आठवत आहे आणि खूपच कसं तरी होतंय जानकीला की माझ्या नवऱ्याने खूप कष्ट केले आतापर्यंत, पण चला काही का होईना सुखाचे दिवस त्यांचे परत आलेत, या गोष्टीचं एक समाधान आहे. जानकी आता ऋषिकेशचे पाय दाबत असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं हे काय करतेयस. जानकी म्हणते, राहू द्या ना ऋषिकेश, हे बघा खूप कष्ट घेतलेत तुम्ही आतापर्यंत, तुमची खूप दगदग झाली हो, पण आता निदान थोडे विश्रांतीचे क्षण आलेत तर करू द्यात ना मला तुमची सेवा. आता ऋषिकेश ठीक आहे असं म्हणतो तिला आणि जानकी ऋषिकेशचे पाय दाबते आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते. बरं आता या पुढचा सीन आहे ना, तुम्ही सगळेजण पोट धरून असणार आहात. झालंय कसं बघा. आता आजीबाई लाड करतायत नातीचे आणि म्हणतायत, कशा सुमित्राबाई, काय ग ओवीबाई, ए लाडूबाई कसे झाले लाडू. ओवी म्हणते, आजी कमाल लाडू झालेत. ओवीला खायला दिलं ना की ओवी गोड गोड बोलते हा. आता बघा, ओवी म्हणते, अगो आजी कसले खमंग झालेत ग लाडू, अगो किती मिस केले मी दिवाळीमध्ये तुझे लाडू. सुमित्राबाई म्हणतात, आता नाही हा मिस करायचं, आता तू इथे आली आहेस ना, आता तुला जे हवं ते मला सांगायचं, आजी हे कर, आजी लगेच तुझ्या समोर सगळं करून ठेवणार, दिवसभर लाडू, मज्जाच मज्जा. आता ओवी म्हणते, आजी तू तुझ्या हाताने भरवशील ना मला. मग आता सुमित्राबाई म्हणतात, नाही ग नाही, आता तू मोठी झाली आहेस, काय हो आता हिने हिच्या हाताने खायला हवं की नाही. आता नाना म्हणत असतात, हो 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 हिने हातानेच खायला हवं, असं खाणाखुणा करून बोलतायत त्या. आता ओवी लाडात येऊन म्हणते, आजी. आता या सुमित्राबाई तिची पप्पी घेतात आणि आता नाना करत असतात. मग ओवी म्हणते, ए आजी, अगं नाना आजोबांना सुद्धा पप्पी हवी आहे तुझी. आता त्या सुमित्राबाईंना कसं तरी होतं लाजल्यासारखं. त्या म्हणतात की ए ओवी काहीतरीच काय बोलतेस, अगं त्यांना लाडू हवाय. आजकालचे पोरं फारच आगाऊ आहेत बाबा. आता त्या असं म्हणल्यानंतर नाना म्हणतात, हां लाडू पाहिजे मला. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं डॉक्टरांनी त्यांना लाडू खायला नाही सांगितलंय, गोड नाही द्यायचंय त्यांना, लाडू नाही द्यायचा हा. मग ओवी म्हणते, क्या आजी तुम भी, हमारे आने की खुशी में थोडा मीठा तो बनता है. मग नाना हा म्हणतात. मग ओवी तिच्या हाताने नाना आजोबांना लाडू खाऊ घालते. पण ओवी जेव्हा लाडू भरवते ना तेव्हा नानांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ओवी म्हणते, नाना आजोबा का रडताय तुम्ही. सुमित्राबाई म्हणतात, अगं आनंद अश्रू आहेत नाना आजोबांच्या डोळ्यात. मग ओवी म्हणते, आनंद अश्रू काय असतात आजी. आता या म्हणतात, अगं बाई कसं समजावू तुला, बघ म्हणजे आपल्याला कधी खूप आनंद झालेला असतो ना, म्हणजे बघ आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, मग आपण देवबापाकडे प्रार्थना करतो ना की मिळू दे वस्तू, तुम्ही काहीतरी म्हणता ना मैंने मैंने काय. आता ही ओवी म्हणते, अच्छा युनिवर्सकडे आपण मॅनिफेस्ट करतो तसं का. मग या सुमित्राबाई म्हणतात, हां तसंच ते मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो ना आणि ते मिळाल्यावर अश्रू येतात ना आपल्या डोळ्यात, ते अश्रू म्हणजे. ओवी म्हणते, अच्छा ते आहेत होय आनंद अश्रू. ओवी मला CBSEची स्टुडंट दिसतीये. तर असो. आता ओवी म्हणते, अच्छा नानाजोबा म्हणजे तुम्ही खूप आनंदात आहात काय. मग आता ती इंग्लिशमधनं बोलते तो शब्द. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई हे काय बोलली हो ही. मग ओवी म्हणते, नाना आजोबांना कळलंय मला काय बोलायचंय. सुमित्राबाई म्हणतात, बरं बाई मग असू दे असू दे. ओवी म्हणते, नाना आजोबा आता रडायचं नाही बरं का, आता तुम्ही खूप हसायचं आणि खूप 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 खुश राहायचं, कारण आता मी काही तुमच्या दोघांचा पिच्छा सोडणार नाहीये. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई अहो ऐकलं का, या बाईसाहेब काही आपला पिच्छा सोडणार नाहीये. ओवी म्हणते, म्हणजे काय, आता नाहीच सोडणार मी पिच्छा, आता तुम्ही दोघांनी मला गोष्टी सांगायच्यात, रात्री गोष्ट सांगायची आणि सकाळी माझ्यासोबत लपाछपी खेळायची.
नाना आजोबा आता ओवीला टाळी देतात. ओवी खूप खुश झालेली आहे तिच्या फॅमिली मेंबर्समध्ये येऊन. खरंच प्रेक्षकांनो, शेवटी आपलं घर ते आपलंच घर असतं. आता जानकीला पण खूप छान वाटतंय, तिचे जुने दिवस परत आले आहेत. पहाट झालेली दाखवली आहे. जानकी सकाळीच उठून आता सगळं तिने अंगण सडा करायला सुरुवात केली आहे, रांगोळी वगैरे काढली आहे, पूजा वगैरे केली आहे. सगळा तिचा सकाळचा एक आपल्याला दिनक्रम दाखवला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जानकी बॅक टू रुटीन आली आहे. तिच्या घराचं तिने सगळं छान व्यवस्थित केलेलं आहे. आता जानकी सगळं सकाळचे तिचे म्हणजे कार्यक्रम आटपून स्वयंपाकघरात दिसते आपल्याला. आता सुमित्राबाई येऊन म्हणतात, अगं बाई जानकी, एवढ्या सकाळी उठलीस का ग बाई? पूजा पण केलीस तू? काय कमाल आहे ग जानकी, नेहमीप्रमाणे सकाळी उठलीस, देवपूजा केली, सडा रांगोळी झाली. अगं बाई, आता स्वयंपाकघरात आलीस तू कामाला? जानकी म्हणते, आई आता सांगा बरं काय स्वयंपाक करायचा आहे आज? मग सुमित्राबाई अगं बाई जानकी, तुला तुझ्या पहिल्या रूपात पाहून खूप छान वाटतंय ग मला. अगं माझ्या लाडक्या सुनेला कोणाची दृष्ट न लागो बाई. आता या सुमित्राबाई तिची काजळ लावून दृष्ट काढतात आणि म्हणतात, काय मग सुनबाई, तुमच्या माघारी तुमचं स्वयंपाकघर तुमच्यासारखंच ठेवलं की नाही आम्ही चकाचक? मग जानकी म्हणते, काय हो आई, थट्टा करता का माझी? आई, माझ्या चांगलं लक्षात आहे, स्वयंपाकघर तुम्ही मला सोपवलं खरं, पण मी जे काही शिकले ते तुमच्यामुळेच. तुम्हीच शिकवलं ना आई मला सगळं. अहो तुम्हीच मला सांगितलं होतं की लग्नानंतर सासू सुनेला दागिना देते तो म्हणजे स्वयंपाकघर, आणि तो दागिना कसा लख्ख असला पाहिजे, आणि तो आहेच लख्ख. कसं चमकतंय बघा बरं स्वयंपाकघर. जे काही शिकले ना मी तुमच्याकडनं, जे शिकले ते माझ्या आईकडनं म्हणजे सासूबाईकडनं शिकले, मी विसरणार नाही ते. सुमित्राबाई म्हणतात, जानकी सगळं बरं ग लक्षात ठेवलंस मी शिकवलेलं, पण मी मात्र काही गोष्टी विसरून गेले ग. दुसऱ्यांचं ऐकून आपण वागायचं नाही कसं कळलं नाही ग मला. आता जानकी म्हणते, जाऊ द्या बरं आई, त्या गोष्टीवर नाही बोलायचं, जे झालं ते गंगेला मिळालं. पण मला सांगा बरं स्वयंपाक काय करायचा? मेथी आहे, पालक आहे, काय करू सांगा बरं? आता या सुमित्राबाई म्हणतात, बाई काहीही कर, पण तुझ्या हातचं काहीतरी मस्त कर बरं. आता जानकी थोडा विचार करून म्हणते, आई गोडाचं करू का? मग आता सुमित्राबाई म्हणतात, हो चालेल की, काय करशील? मग जानकी म्हणते, आई हे 2 हात आहेत, ठरवा बघू काय काय करायचंय सांगा बरं, एक हात धरा. मग आता जानकीचा एक हात धरतात सुमित्राबाई आणि मग जानकी म्हणते, अगं बाई आई, पुरणाची पोळी करायची का? पुरणाची पोळी? मग सुमित्राबाई म्हणतात, म्हणजे काय? अगं पुरणपोळी सगळ्यांना आवडते. आता जानकी म्हणते, म्हणजे काय? तुमच्या मुलाला जास्ती आवडते. करते करते, पुरणपोळी करते, भजी तळते, पापड तळते, सगळं करते. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई मी मदत करते तुला. मग जानकी म्हणते, नाही आई, स्वयंपाकघर कोणाला सोपवलंय? मग आता सुमित्राबाई म्हणतात, तुला. मग जानकी म्हणते, स्वयंपाक कोण करणार? मीच की नाही? आणि तसंही तुम्ही कोण आहात? सासूबाई आहात तुम्ही, सासूबाई. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई मग आईच आहे ना तुझी, काय झालं मदत केलं तर? जानकी म्हणते, मग माझ्या सासूबाई आहात ना तुम्ही. तुम्ही आतापर्यंत खूप कष्ट केलेत, खूप मेहनत घेतली आहे या घरासाठी, त्यामुळे आता माझ्या आईने आता आराम करायचा आहे. मी आता माझ्या सासूचे फक्त लाड करणार आहे. चला बसा बरं तिथे, आता शांत आराम करा. असं म्हणून तिने सुमित्राबाईंना आराम करायला सांगितलंय. चला बाबा, सुमित्राबाईंची आणि ऐश्वर्याची अवंतिकाची मज्जा आहे. आता जानकी लागली कामाला. आता तिने कुकर बिकर लावलाय, सगुणा आली आहे तिच्या मदतीला. सगुणा म्हणते, काय करायचं सांगा बरं वहिनी. आता जानकी म्हणते, सगुणा आता हे माझं स्वयंपाकघर आहे बरं, तू फक्त मदत कर मला. आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे सगुणा आता सगळी थोडी थोडी मदत करते हिला, आणि हिने फायनली पुरण बिरण बनवलंय, त्या पोळ्या बनवल्या आहेत आणि ते सगळं आपल्याला दाखवलंय. आणि आता सुरू झाले जेवण. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे तुम्ही थोडासाही व्हिडिओ आज खरंच खूप भारी भाग दाखवलाय त्यांनी. आज तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, जानकीने सगळ्यांना जेवण वाढलंय. अगदी आग्रह करून करून वाढत असते जानकी. आई अहो पुरणाची पोळी घ्या, अहो सारंग भाऊजी घ्या ना, तुम्हाला आवडते ना. नाना पुरणाची पोळी घ्या बरं. अहो जाऊबाई तुम्हाला आवडते ना पुरणाची पोळी, अहो पोट भरून खा. आजीबाईंना वाढत असते जानकी. तेव्हा आजी म्हणतात, लोणकडं तूप वाढ मला. आजीबाई त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीत जरा कॉम्प्रोमाइज करतच नाहीत. आता जानकी म्हणते, चला चला सगळ्यांनी खास. आता ओवीला विचारते जानकी, कशी झाली पोळी ओवी, कसं झालं पुरण? मग आता सगळेजण म्हणतात, वा वा वा, सुरेख सुरेख. बिचारे बसलेलेच असतात जेवायला. आता या सुमित्राबाई नानांना एक घास खाऊ घालतात. जानकी प्रत्येकाला काय काय हवं नको ते सगळं बघते. आता ही म्हणते जानकी, अहो सौमित्र भाऊजी डोळे बंद करून कुठल्या कोर्टात गेलायत? पुरणपोळी कशी झाली ते सांगा बरं.
मग आता सौमित्र म्हणतो, अगं वहिनी कमाल झाली आहे पुरणची पोळी, अगं मी ताणून झोपणार आहे आता पुरणपोळी खाल्ल्यावर. आता ओवी म्हणते, ए आई तूप दे ना मला. ऋषिकेश एक घास कसला तरी खातो, समथिंग कसली तरी हुसळ आहे. आता ऋषिकेश म्हणतो, जानकी का छान झाली ग हुसळ ही. जानकी म्हणते, अहो हुसळ ना आईंनी त्यांच्या हाताने केली आहे, छान झाली की नाही हुसळ. अहो जेवा ना, आणि गरम गरम पोळ्या वाढते मी तुम्हाला. आता या सुमित्राबाई ऋषिकेशकडे बघतात बरं का. अजून थोडं ऋषिकेशचा नाराजीचा सूर आहे, पण होईल सगळं काही हळूहळू व्यवस्थित होईल. आजीबाईंना मिरच्या झोंबल्यानं सगळेजण पोळ्या खाताय गरम गरम पुरणाच्या, त्या सुद्धा दाबून पोळ्या हाणतायत. पण आता त्यांच्या गुंडीला पोळीच नाही ठेवलेली आहे. आजी म्हणतात, हा सगळ्यांना पोळ्या वाढतेस तू जानकी, पण काय ना माझ्या गुंडीसाठी ठेव एखादी पोळी. नाही, या घरात तिला कोणी विचारत नसलं तरी या घरात ती राहते एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. जानकी म्हणते, हो हो आजी ठेवते हं तुमच्या गुंडीसाठी पोळी. आता या सुमित्राबाई म्हणतात, काय ग आई तिला नको का कळायला. अगं पूर्णाचा सगळा स्वयंपाक जानकीने एक हाती केलाय, तिला आयतं वैतं येऊन जेवायला जमत नाही का ग. का आता तिला काय वरती जाऊन घास भरवायचेत आम्ही. ऐश्वर्या मस्त आतमध्ये झोपलेली असते तिच्या बेडरूम मध्ये. आता आजीबाई म्हणतात, ती कशी येणार ग खाली, तिची पाठ नाही का दुखत आहे. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई आई आता तरी तिची बाजू घेणं बंद कर ना. जानकी आता विषय बदलायचा म्हणून म्हणते, अहो सारंग भाऊजी जेवत नाही का तुम्ही, जेवा ना सुरू करा. आता सारंगचा जरा मूड गेलेला असतो. मग जानकी म्हणते, ऐश्वर्याची पाठ दुखते ना भाऊजी, मी घेऊन जाते ताट तिच्यासाठी, तुम्ही जेवा हं. आता जानकीला वाटते याचा जीव अडकला काय ऐश्वर्यामध्ये. आता बघा तेवढ्यात आलेत बाबा पोलीस. आता सौमित्र म्हणतो, यार कोण आलंय जेवताना. जानकी म्हणते, भाऊजी तुम्ही बसा हं मी दरवाजा उघडते. आता दार उघडल्या समोर दारात पोलीस हजर. आता हा ऋषिकेश विचारतो, कोण आलंय जानकी. जानकी म्हणते, पोलीस आलेत. अरे बापरे, पोलीस आले म्हणल्या सारंगचा घास घशातच अडकला. सारंग घाबरतो आता, कारण त्याला माहितीये हे सगळं त्याच्यामुळेच होतंय. आता मात्र ज्याच्याकडनं 5 करोड रुपये घेतले तो सायको माणूस पण आलाय. सगळ्यांचे चेहरे घाबरल्यासारखे झालेत. आता तो माणूस आतमध्ये येतो डायरेक्ट आणि म्हणतो, हे बघा साहेब. हो साहेब, अहो धरा या टेडी बेअरला, यानेच माझे 5 कोटी खाल्लेत. ऋषिकेश म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि इथे कसे काय आलात. आता तो माणूस म्हणतो, मीच आहे ना तो ज्याच्याकडून 5 कोटी घेतलेत तुमच्या या भावानं. आता ते पोलीस म्हणतात, आम्ही सारंग रणदिवेला अटक करायला आलोय. आता सगळेजण घुबरवून एकमेकांकडे बघतात. मग आता ते पोलीस सांगतात, रणदिवे साहेब तुम्हीच घेतलेत ना 5 कोटी, खोटे पेपर दाखवून तुम्ही 5 कोटी रुपये घेतलेत, आम्ही अटक करायला आलोय, हवालदार पकडा यांना. आता सारंग पकडा म्हणल्या ऐश्वर्याच्या पायाशी जाऊन पडतो. ऐश्वर्या मला वाचवा हो, मला पकडायला पोलीस आले तो. आता ही ऐश्वर्या म्हणते, काय झालं सारंग, कशाला आले पोलीस. सारंग म्हणते, अहो त्या 5 करोडची भानगड हो, अहो तो माणूस घेऊन आलाय ना पोलीस. अहो ऐश्वर्या संपलो सगळं, मला भीती वाटते. ऐश्वर्या म्हणते, अहो रडू नका सारंग, थांबा जरा. आता ऐश्वर्याने सयाजीरावला फोन केलाय बरं का. आता इकडे सौमित्र त्या पोलिसांना म्हणतो, काय चाललंय हे सगळं, तुम्ही बिना वॉरंट आलात कसे काय इथे. मग आता तो माणूस म्हणतो, ओ काय हो तुमच्या घरी सांगून यायचा कायदा आहे का. अहो त्या दिवशी लिलाव चालू असताना तुमच्या जानकी वहिनी अचानक आल्या ना पेपर घेऊन, त्या काय सांगून आल्या होत्या का. तसं मी आलोय आज न सांगता. आता तो माणूस जरा जास्तीच अरेरावी करतोय हे लक्षात येते घरच्यांच्या. तो माणूस म्हणतो, भले मी तुमचं घर कब्जा नाही करू शकत ना, तरी त्या टेडी बेअरला मी जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच. अहो साहेब धरा त्याला, धरा लवकर. मग आता ऋषिकेश त्या सगळ्यांना म्हणतो, 1 मिनिट थांबा जरा, मी आणतो माझ्या भावाला. ऋषिकेशने असं बोलल्यावर आता सुमित्राबाईंना कसं तरीच झालंय. आता इकडे ऐश्वर्याने फोन केलाय सयाजीरावांना. आता ती सयाजीरावांना सांगते, अरे डॅडा तो माणूस आला इथे पोलिसांना घेऊन, तूच आणलं होतंस ना त्याला. अरे त्याने 5 कोटी नाही दिले का, तोच तो माणूस इथे आलाय. हॅलो डॅडा, अरे ऐकतोयस ना तू, अरे काहीतरी कॉन्टॅक्ट वापर ना तुझे आणि या माणसाला इथून परतवून लाव. आता सयाजीराव मनात विचार करतो, अरे देवा हे झंगाट काही माझ्या मागचं सुटे ना. आता ऐश्वर्या तिकडनं म्हणते, हॅलो डॅडा तू ऐकतोयस ना मी काय बोलतीये. आता मात्र सारंग ऐश्वर्याच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो, डॅडा मला वाचवा ना डॅडा, अहो इथं पोलीस घेऊन आलाय हो तो माणूस, अहो मला जेलमध्ये नाही जायचंय डॅडा, अहो मला लई भीती वाटते डॅडा, वाचवा ना मला डॅडा, प्लीज ओ डॅडा काहीतरी करा, मला नाही जायचं जेलमध्ये. आता सयाजीराव म्हणतात, ओ रडू नका सारंगराव, कशा बाई रडताय, बघू
होईल काहीतरी बघू. आता सारंग म्हणतो हॅलो हॅलो, तोपर्यंत सयाजीरावाने फोन कट केलेला असतो. ऐश्वर्या म्हणते काय झालं? सारंग म्हणतो बोलतो म्हणले ते. ऐश्वर्या म्हणते बरं बरं टेन्शन न घेऊ, करतील ते काहीतरी. ऐश्वर्या इतकं लाईटली बोलते प्रेक्षकांनो, बापरे कसली डेंजर दाखवली आहे ही. आता सारंग रडूनच म्हणत असतो मला जेलमध्ये नाही जायचं ऐश्वर्या. शेवटी आपलीच माणसं कामाला येतात ना, हे या मालिकेमध्ये अतिशय उत्तमरित्या दाखवलेलं आहे. जानकी ऋषिकेशला म्हणत असे ऋषिकेश काहीतरी करा ना. ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी, अगं सारंगने घरात आणि घराच्या बाहेर भरपूर गुन्हे केलेत, आता आपल्याला त्याला वाचवता येणार नाहीये. असं म्हणून ऋषिकेश आता सारंगला म्हणजे बोलवायला त्याच्या खोलीजवळ गेलाय. सारंग सारंग दार उघड असं म्हणून तो ओरडत असतो. आता जानकीला खरं तर भीती वाटते. ऋषिकेशचा फंडा क्लिअर आहे, त्याला असं वाटतंय सारंगने मूर्खपणा केलाय, त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी. पण जानकीला असं वाटतंय की सारंगला एक चान्स मिळाला पाहिजे. सारंग प्रचंड घाबरलेला असतो. ऋषिकेश बाहेरनं दरवाजा वाजवतोय, सारंग सारंग दार उघड. सारंग म्हणतो मी नाही दार उघडणार, मला नाही जायचं जेलमध्ये. ऐश्वर्या दार नका उघडू ऐश्वर्या. सारंग लहान लेकरासारखा रडतोय बरं का. आता प्रेक्षकांनो भारी ड्रामा आहे की नाही, लाईक करा हा आजच्या एपिसोडला आवर्जून. आता ऋषिकेश मोठ्या मोठ्याने दार वाजवतो, अरे सारंग दार उघड. सारंग म्हणतो दादा पोलीस गेले का रे? आता इकडे सौमित्र म्हणतो तुमच्याकडे वॉरंट आहे. तो माणूस म्हणतो ओ काय लावलाय हो टाइमपास, तो टेडी बिअर खिडकीतून पळून गेला तर. आता हा सौमित्र म्हणतो पळून का जाईल माझा भाऊ, जरा धीर धरा, तुम्ही अरेस्ट करायला आला तर वॉरंट दाखवा मला. आता ते पोलीस वॉरंट दाखवतात सौमित्रला आणि सौमित्र ते चेक करतो. सगळं काही लिगल असतं, त्यामुळे सौमित्रला काहीच बोलता येत नाहीये. अरे देवा, आता पडली ना पंचायत, आता काय करायचं? आजी रडून रडून विचारतात ओ साहेब चौकशी झाल्यावर सोडणार ना तुम्ही आमच्या गुंडाला? मग आता ते पोलीस म्हणतात आजी एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? अहो इतकं सोपं नसतं हे सगळं. मग आता सौमित्र म्हणतो ठीक आहे सारंगला जावं लागेल पोलीस स्टेशनला. मग जानकी म्हणते अहो पण सौमित्र भाऊजी. सौमित्र म्हणतो हे बघ वहिनी, सारंगला आता जावं लागेल त्यांच्यासोबत, नंतरचं मी सगळं बघून घेतो, पण आता त्याला जावंच लागणार आहे. आता मात्र ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो सारंग दार उघडतो का दार तोडून आतमध्ये येऊ? आता सारंग तिकडनं अजून रडून म्हणत असतो मी नाही उघडणार. ऐश्वर्या फक्त तिथे बसून तमाशा एन्जॉय करते सगळा. पाहिलं का कशी कृतज्ञ आणि स्वार्थी आहे ऐश्वर्या. आपण या मालिकेतल्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. आता शेवटी सौमित्र म्हणतो वहिनी तूच जा वरती, त्याशिवाय सारंग दरवाजा उघडणार नाही. आता ही जानकी पटकन वर येते पळत पळत आणि म्हणते थांबा जरा ऋषिकेश मी बोलते. अहो सारंग भाऊजी दार उघडा प्लीज, दार उघडा. हे बघा मी आहे, ऋषिकेश आहे, तुम्हाला काही होणार नाहीये, तुम्ही फक्त बाहेर या भाऊजी. हे बघा कोणीही तुमच्या केसालाही धक्का लावणार नाही, तुम्ही फक्त बाहेर या भाऊजी. आता ही ऐश्वर्या बसल्या बसल्या म्हणत असते जाणं सारंग जाणं. आता हा ऋषिकेश म्हणतो उघड सारंग दार उघड. आता ही जानकी म्हणते दार उघडा भाऊजी. पण आता सारंग म्हणत असतो नाही ना ऐश्वर्या मला भीती वाटते ना. ऐश्वर्या म्हणते जाणं खाली. आता शेवटी सारंग चिडतो आणि म्हणतो येतो मी, पण मला नाही जायचं जेलमध्ये ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणते तुम्ही जा आधी खाली, बघू आपण काय होतं नंतर. जा जा खाली जा. कसली आहे ऐश्वर्या प्रेक्षकांनो, ऐश्वर्या खाली सुद्धा आलेली नाहीये, त्यामुळे जानकी असा वचपा काढते ना तिचा. आता तुम्ही बघत राहा फक्त घरोघरी मातीच्या चुली. आता मात्र हा रडायला लागतो सारंग आणि म्हणतो वहिनी मला नाही जायचं वहिनी. आता ऋषिकेश त्याचा हात धरतो आणि तरातरा त्याला पोलिसांच्या समोर आणतो. आता मात्र हा सारंग सगळ्यांच्या पाया पडायला लागतो, नाना मला वाचवा ना. ऋषिकेश म्हणतो जा घेऊन जा याला. सारंग रागो बघत असतो ऋषिकेशकडे आणि सगळ्यांच्या पाया पडतो, सौमित्राच्या पाया पडतो, म्हणतो मला वाचव ना रे दादा वाचव ना. अगं आई तू तरी सांग ना ग. पण कोणी बिचाऱ्याची बाजू घेत नव्हतं. काय झालंय प्रेक्षकांनो, फक्त आणि फक्त जानकीने बाजू घेतली आहे. आता आजीबाई फक्त त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. सौमित्र म्हणतो दादा अरे तू वकील आहेस ना, मला सोडव ना रे याच्यातनं. शेवटी सौमित्र म्हणतो हे बघ तू जा सध्या सारंग, मी नंतर येतो. सारंग म्हणतो खरंच येणार ना रे दादा तू नाही आलास तर? सौमित्र म्हणतो अरे बाबा येतो म्हटलं ना. मग सारंग पुन्हा कसा बोलतो बघा अगदावण्यासारखा, तू जरी नाही आलास ना तर माझी ऐश्वर्या येईल असं म्हणतो आणि वर बघतो. कसली ऐश्वर्या आणि कसलं काय, ती बाहेर सुद्धा आलेली नाहीये. आता जानकी सुद्धा वर बघते बेडरूमच्या दरवाजाकडे. खरंच ऐश्वर्या एवढी स्वार्थी असेल याचा अंदाजही सारंगला आला नसेल बिचाऱ्याला. आता पोलीस म्हणतात ओ चला आणि त्याला फरफटतच घेऊन जातात पोलीस स्टेशनला. पण एवढंच नाही प्रेक्षकांनो, खूप मोठा भाग दाखवलाय त्यांनी आजचा. बघत राहा आणि प्लीज मी दमले बोलून एखादा लाईक माझ्यासाठी करायला प्लीज विसरू नका.
जानकी सुमित्राबाईंना म्हणत असते, आई रडू नका, मी काही होऊ देणार नाही सारंग भाऊजीला. आणि आता आजी रडायला लागतात मोठ्याने, बाई माझा गुंडा परत येणार कधी घरी, आणि म्हणून रडायला लागतात. पण आता पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर सारंगला कळतं बाहेरचं जग कसं आहे. आता सारंग समोर एका कैद्याला खूप मारत असतात. सारंग प्रचंड घाबरलेला असतो तिथल्या वातावरणामुळे. बरं, आता एवढंच नाही, त्याची खूप बदनामी होतीये. तिथे 2 हवालदार असतात. आता गाव म्हटल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख असते, तुम्हाला माहितीच असेल. आता तो एक हवालदार म्हणतो, अहो हे रणदिवेच्या घरातले आहेत ना. तो दुसरा हवालदार म्हणतो, अहो हा सारंग रणदिवे, अहो हाच एकटा झोलर आहे, पण याचा भाऊ आहे ना तो ऋषिकेश दादा, अहो तो खूप चांगला आहे हो, म्हणजे सगळ्या गावाला धरून चालतो. आणि हा बघा कसा बंडलबाज आहे, 5 कोटीचा घोटाळा केलाय याने. आता लोक अशी चर्चा करायला लागतात. तेव्हा सारंगला फार वाईट वाटतं. सारंगला बाहेरचं जग माहितीच नाहीये, अतिशय सेफ वाढलेला आहे ना तो घरामध्ये. तो आता रडायला लागतो. आता तिथे त्या म्हणजे इन्स्पेक्टर येतात, त्या पोलीस स्टेशनचे जे मेन आहेत ना हेड, ते आल्यानंतर सारंग त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याजवळ खूप रडतो आणि म्हणतो, अहो साहेब मला सोडाव, मी खरंच काही केलेलं नाहीये, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, अहो मी काहीच केलेलं नाहीये. मग तो इन्स्पेक्टर म्हणतो, अरे बाबा तू पैसे घेतलेत 5 कोटी रुपये, ते कुठून देणार तू. सारंग म्हणतो, अहो दिल हो साहेब, मी कसंही करून देईल. आता तो माणूस म्हणतो, अरे बाबा कसं देशील, तुझी कंपनी बुडाली आहे ना, काही उरलंय का तुझ्याकडे. अरे मला सांग, तुझ्या मोठ्या भावानेच तुला आमच्या ताब्यात दिलं ना, आता आम्ही तुझ्यावर कसं विश्वास ठेवायचा. तुझा भाऊ तर खूप चांगला आहे, आणि असं कसं रे तू. आता असं बोलल्यानंतर सारंग लागतो आता रडायला. आता काय करावं, कोणाकडून मदत घ्यावी त्याला उमजेना. तो म्हणतो, अहो साहेब दुसरा काही पर्याय आहे का हो, सांगा ना. मग ते पोलीस म्हणतात, आहे ना आहे, शिक्षा. अरे कलम 430, तुला शिक्षा होईल, 7 वर्ष जेलमध्ये खडी. सारंग म्हणतो, बापरे मी जेलमध्ये नाही जाणार, अहो माझा सौमित्र दादा येईल, माझे बेलचे पेपर घेऊन येईल. तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणतो, अहो रणदिवे साहेब, अहो असं कुठे 5 कोटीवरती जमानत मिळते का. हे बघा, असा घरच्या वकिलावर तर कधीच विश्वास ठेवायचा नसतो बरं का, अहो खरं सांगतोय मी. आता सारंग प्रचंड घाबरलाय. आता काय करावं त्याला उमजेना. तो त्या पोलिसांना एक रिक्वेस्ट करतो, मला एक फोन करायचा आहे. पण आता ते त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलंय. इकडे जानकी सुमित्राबाईंना आग्रह करते, आई तुम्ही काही खाल्लं नाहीये, लिंबू पाणी तरी घ्या. अहो तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना, असं का करताय तुम्ही. आता या सुमित्राबाई म्हणतात, नको ग जानकी, अगं सारंग जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत माझा जीव थाऱ्यावर नाहीये ग. मग आता अवंतिका म्हणते, आई काळजी नका करू, सौमित्र गेलाय कोर्टामध्ये, तो येतच असेल बेलचे पेपर घेऊन. आता ती फोन लावणार, तेवढ्याच सौमित्र आलाय दारामध्ये. आल्या सुमित्राबाई विचारतात, काय रे सौमित्र काय झालं. आता सौमित्र सांगतो, अगं काही नाही आई, मी आणलेच सगळे त्याचे जमानतीचे पेपर, फक्त कोर्टामध्ये म्हणजे मी त्याचं वकीलपत्र पण घेतलंय आणि कोर्टामध्ये कोणाला तरी एकाला यावं लागेल आता सध्या पोलीस स्टेशनला माझ्यासोबत, घरच्यांपैकी कोणाला तरी एकाला. आता असं बोलल्यानंतर या सुमित्राबाई म्हणतात की कोण जाईल आता. मग आता ही जानकी म्हणते, विटनेस म्हणून कोण जाईल. मग आजीबाई म्हणतात, ऐश्वर्याला घेऊन जा. मग लगेच या सुमित्राबाई संतापतात आणि म्हणतात, कशाला, तिने काही या घराचं कमी वाटोळं केलंय का, तिला कशाला न्यायचंय. मग आजीबाई म्हणतात, तिची काय चूक आहे अगं सुमित्रे. मग सुमित्राबाई संतापून म्हणतात, अगं तिची चूक आहे ना आई, असं कसं बोलते तू. आता बघा सारंगचा सीन दाखवलाय पुन्हा एकदा. तो माणूस ओरडतो सारंगवर आणि म्हणतो, ए चल जाय तिकडे खाली बैस. पण सारंग आता रिक्वेस्ट करतो त्यांना, मला एकाला फोन करू द्या ना प्लीज प्लीज साहेब. मग आता ते म्हणतात, ए गप्पा बैस, एवढ्या मोठ्याने ओरडू नको, शांत बैस, देतो मी तुला फोन. आता तो माणूस त्याच्या बाजूला बसलेल्या कॉन्स्टेबल असतात ना, त्यांना सांगतो की ओ मॅडम याला फोन द्याव, आणि ओ लक्ष ठेवा याच्यावर, कोणाला फोन करतो काय बोलतो बघा जरा. आता सारंगने सयाजीरावांना फोन लावलाय बरं का, पण सयाजीराव अजिबात त्याचा फोन उचलत नाहीये. सयाजीरावाच्या हाताखालचा माणूस असतो, तो म्हणतो, अहो साहेब तुमच्या जावयाचा फोन आलेला दिसतोय, उचला ना. सयाजीराव म्हणतो, अय बाबा कुठे त्या झिंगाटमध्ये पडतो, अहो तुमच्या जावयाला पकडून नेलेलं दिसतंय, अहो आता ह्या पैशाचं काय करणार, बरा की तुम्ही साहेब. मग सयाजीराव म्हणतात, ए बाबा येडा का खुळा तू, तो का माझं पोरग आहे का त्याचे पैसे भरायला, मी नाही त्याचे पैसे बिशे भरणार. मग आता तो माणूस म्हणतो, असं काय करता साहेब, जावाई येतो तुमचा, अहो पोलीस स्टेशनमध्ये फोन तर करा तुम्ही, तुमची वट आहे ना, तुमची ओळख लावा का, ओळख लावा ना. मग आता सयाजीराव म्हणतात, ए बाबा तुला काय वाटतं, मी विचार केला नसेल का, पण तो जो जुना होता ना पोलीस, तो गेलाय बदली होऊन, माझी काही ओळख नाही आहे या पोलिसाशी, त्यामुळे आता मला काही तिथे बोलता येणार नाही बाबा, जाऊ दे
त्यांचं ते पाहून घेतील आणि 5 कोटी रुपयाचा गफला केलाय त्याने आणि त्याच्या नावावर घर बी नाही आहे आणि आता आपण काय करणार आहे, त्यांचे ते पाहून घेतील. तो माणूस 5 कोटीवर अडलाय, मी कुठून पैसे देऊ याच्यासाठी. बघा कसे स्वार्थी असतात माणसं प्रेक्षकांनो. आता तो माणूस म्हणतो ऐश्वर्या ताईला काही प्रॉब्लेम झाला तर सयाजीराव म्हणतो माझ्या पोरीला कसा प्रॉब्लेम होईल आणि मी बरा प्रॉब्लेम होतील. अरे काही बी झालं तर माझी पोटची पोर आहे ती, काय झालं ना त्या सारंगचं होऊ दे आणि मी माझ्या पोरीचं बघून घेईल. काय जाय माझं ताट घेऊन ये जेवायचं, असं म्हणून त्या माणसाला पिटाळून लावतो. पण आता सुमित्राबाई बघा कशा चिडतात आणि त्यांच्या आईला म्हणतात आई सगळी चूक त्या ऐश्वर्याची आणि ऐश्वर्याच्या वडिलांचीच आहे, त्यांच्यामुळेच हे दिवस आलेत सारंगवर. काय गरज होती ऐश्वर्याच्या वडिलांना, नाही त्यांनी मुद्दाम सही करायला भाग पाडली सारंगला त्या पैशाच्या सगळ्या याच्यावर, त्याच्यामुळे सारंगला अटक झाली आहे आज. मग आता लगेच या आजीबाई म्हणतात अगं असं काय बोलते सुमित्राबाई म्हणतात त्या ऐश्वर्यामुळेच ही वेळ आली आहे माझ्या सारंगवर. मग लगेच आजी म्हणतात असं नको बोलू ग, तो नवरा आहे तिचा. मग सुमित्राबाई म्हणतात नवरा आहे ना तिचा, मग पोलीस घेऊन गेले तिच्या नवऱ्याला, तेव्हा ती खाली तरी आली का नवऱ्याला बघायला. आजीबाई लगेच म्हणतात अगं ती कशी येणार, तिची कंबर नव्हती का दुखत. सुमित्राबाई संतापतात आणि म्हणतात अगाई पुरे कर ना, अगं सारंगवर काय वेळ आली आहे, घरात काय चाललंय, तुला काही भान आहे का. मग आजीबाई लगेच पलटतात आणि म्हणतात बघा बाबा तुम्ही तुमचं, कोणाला जायचं काय जायचं तुमचं तुम्ही ठरवा. मग जानकी म्हणते ऋषिकेश आहेत ना ते जातील. मग आता ऋषिकेश चक्क म्हणतो मी नाही जाणार. मग आता जानकी म्हणते असं काय करताय हो ऋषिकेश, मला माहिती आहे तुमचा राग आहे, पण आता आपल्या माणसावर अशी परिस्थिती ओढावली आहे, हे बघा आता राग बाजूला ठेवा हो, प्लीज प्लीज सारंग भाऊजींना सोडवा, ते भाऊ आहेत तुमचे. मग आता ऋषिकेश चिडून म्हणतो हो का, आणि त्याने आपलं जगणं मुश्किल केलं होतं बाहेर, ते विसरलीस का तू. हे बघ जानकी मी त्याच्यासाठी काहीही करणार नाहीये. जानकी म्हणते हे बघा ऋषिकेश ऐका ना माझं. ऋषिकेश चिडून म्हणतो जानकी मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला इथे बांधील नाहीये. असं बोलल्यानंतर जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात सुमित्राबाई म्हणतात जाऊ दे बाई जानकी, अगं त्याला नको आग्रह करू, अगं ऋषिकेशची काही चूक नाहीये. काय झालंय की मी सारंगवर संस्कार केले ना ते कुठेतरी कमी पडलेत ग जानकी. असं म्हणल्यावर त्या रडायला लागतात स्वतःच बिचारा. त्या सुमित्राबाईच रडायला लागतात आणि म्हणतात सौमित्र चल बाबा मी येते तुझ्यासोबत. मग आता सौमित्र म्हणतो चल आई. मग जानकी म्हणते थांबा आई, कोणीही असं एकट्याने जायची गरज नाहीये, मी जाईल तिथे. माझ्या घरासाठी मला एकटीला लढावं लागलं तरी चालेल, पण मी कोणाकडनं अपेक्षा ठेवणार नाहीये. चला सौमित्र भाऊजी मी येते. आता असं म्हणल्यावर ऋषिकेश म्हणतो थांब जानकी. जानकीला बरोबर माहिती आहे ऋषिकेशला कसं इमोशनल करायचं. आता ऋषिकेश म्हणतो जातो मी आता असं म्हणतो आणि हा भाग त्यांनी संपवला एकदाचा. पुढच्या भागात इन्स्पेक्टर म्हणतात बेल तर मिळाली आहे पण पैसे कसे फेडणार तुम्ही, आधी पैसे द्या आणि मग तुमच्या भावाला सोडवा. आता मात्र इथे जानकी संतापलेली असते ऐश्वर्यावर. ऐश्वर्या म्हणते जानकी आता तुझ्यावरचा आळ कसा दूर करणार, घरात आली आहेस तू. जानकी तिला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते अगं सगळं माहिती आहे ग मला, तुझं तोंड गोड करायला आले ना मी, आता तुझे सगळे गुन्हे कशी सगळ्यांच्या समोर आणते ना ते बघ. ऐश्वर्या आता जरा सावधान हो, कारण रात्र काय दिवस सुद्धा तुझ्यासाठी वैऱ्याचा आहे. जानकी आता या ऐश्वर्याला अशी धडा शिकवणार आहे की बघत राहा. मी म्हटलं ना आजचा भाग खूप भारी होता बाई, सांगताना दमले हो मी, खूप बोलावं लागलं. एखादा लाईक माझ्यासाठी नक्की करा हं, तुमच्याकडनं एवढीच काय ती अपेक्षा करते. आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे आपली रोज रोज भेट होत जाईल, हो की नाही. तर बघूयात आता काय काय घडतंय पुढे मालिकेमध्ये. आजचा भाग आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन भागासहित. तोपर्यंत धन्यवाद.